तेव्हा का थंडावाला चालले बघ. आमची गाडी बघा. बघा हे बघा 2 थंडावाला आहे. हे गायला हे गायला आपला मेन मंग्या नाना कुबेवाला. यो दिलीप नाना कुबेवाला. यो आपला मेन वाशेगावांचा लक्ष्मण. यो संध्या तो पाला. यो एक मेन आहे कुबेवाला. आतमध्ये बघ 2 कुबेवाला आईल्यानं काहीचं परल्यान बघ. सो हॅलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज आपण चाललोय एकविरीला. आपला जो सर्व मासेमारीचा ग्रुप आहे, आपण वर्षभर खुबा काढला आणि तो खुबा थायलंडला एक्सपोर्ट केला. त्यामुळे आपण आता चाललोय एकविरीला. तर एकविरीला भरपूर सारे धमाल मस्ती होणार आहे. तुम्हाला सर्व काही अपडेट्स या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील. आणि हे बघा, ही बस सुद्धा आलेली आहे. या बसमध्ये जाणार आहेत सर्व खुबेवाले. हे बघा इकडेच बसलेत सगळे. हे बघा हे आमचा व्यापारी आहे आणि हे सगळे येणार आहेत. हे बघा हे खुबावालं पण आहे आमचं. तर चला, कशी काय होणार आहे मजा आणि कसं काय होणार आहे एकविरा ट्रिप, हे तुम्हाला सर्व काही आम्ही ब्लॉग्समध्ये दाखवतो. ब्लॉग पहा, 2 दिवसाचे 2 ब्लॉग होतील. संपूर्ण मजा मस्ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. कशी असते वास्करांची एकविरा ट्रिप, एकविराचं दर्शन घेऊन कसं आम्ही एन्जॉय करतो ते तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. ब्लॉग थोडासुद्धा स्किप नका करू. काहीच आपण निघालो आहे आता एकविरेला. 3 वाजलेत आणि जाण्याआधी आपण इकडून डीमार्टमधून रिओ आणि हेल्थचा बॉक्स घेऊया. बघा हेल आणि रिओचा बॉक्स घेऊया. गाईज आम्ही आलो होतो डीमार्टमध्ये रिओ आणि हेल आणण्यासाठी. तर डीमार्टमध्ये भेटत नाहीत रिओ आणि हेल. तर आता बघूया आपल्याला पुढे लोणावळ्यामध्ये कुठे भेटतात का. चला आता आपण लोणावळ्यासाठी निघूया. आता निघालो आहे एकविरीला आणि सध्या आम्ही आहोत ते म्हणजे एक्सप्रेसवेला. पूर्ण रस्ता असा खाली आहे. बघूया आपल्याला आता किती वेळ लागते. जास्तीत जास्त 1 तास लागेल. आणि बघा पहिला बोगदा आपला आलेला आहे. फर्स्ट बोगदा आपला आलेला आहे. तासानंतर आपण आलोय फायनली कारल्याला. हे बघा आपल्या आई माऊलीची कमानी. श्री क्षेत्र एकविरा देवस्थान. एकविरा माते की आई माऊलीचा. बघा आपल्यासोबत कोण कोण आहेत बघा. हे बघ हे खुबावाला. चला आता आपण आपल्या बंगल्यावर जाऊया. बंगल्यावर गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो. तर गाईज आपण आलोय फायनली एकविरामध्ये. आता आपण इकडून जे जे आपल्याला वस्तू लागेल ते एकदाच आपण घेऊया आणि आपण जाऊया आपल्या बंगल्यावर. आता सर्वप्रथम आपण रिओ आणि हेल घेऊया. त्यानंतर आपण चिकन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला थोड्याफार चहासाठी दूध घेऊया. हे बघा हेल घेताना भाई ग्रीन फ्लेवर, ग्रीन कलरचे ग्रीन मिक्स द्या. हे बघा आपण 1 बॉक्स रिओ
एक बॉक्स हेल बघा। हे भैया कितने का दिया? एक पे एक फ्री। चला क्लायमेट जरा चेंज झालंय, पाऊस पडेल असं वाटतंय। हे बघा रात्री पाऊस पडला पाहिजे आणि आपल्याला पाऊस पडला तर जरा मजा येईल, कारण की आपल्यापेक्षा इथे जरा वेदर थंड आहे, ठीक आहे, चांगलं आहे। पाऊस पडला तर अजून मजा येईल आपल्याला। कसं थंडावाला चालले, हे थंडावाला, हे बघा थंडावाला चालले बघ। आणि आमची गाडी बघा, बघा आमचं, हे बघा 2 थंडावाला आहे, हे गायला, हे गायला। तर चला मंडळी, फायनली आपण आलोय एकविरीला। हे बघा आईचा पायथ्याचा मंदिर, भरपूर गर्दी आहे, मंगळवार आहे म्हणून। बघा फायनली आपल्या बंगल्यावर पोचलेलो आहे, बघू शकता हा आहे बंगला आणि ही आपली गाडी। चला आपण आता आत जाऊया। आपलं हां हे बघा आपलं सगळं खूप आलं हा, आपला मेन मंग्या नाना खुबेवाला, यो दिलीप नाना खुबेवाला, यो आपला मेन वाशेगावांचा लक्षुमन नाना। जय श्रीराम। यो संध्या आता तो बघ पाला बघ, यो एक मेन आहे खुबेवाला। बघा आतमध्ये हे बघ 2 खुबेवाला आयल्यानं कसं परल्यान बघ। जेवण बनवायची तयारी चालू झाली आपली। वरती बघा चहा प्यायला, चहा आणि गुड डे बिस्किट। गाईज आपण आता आलोय चिकन घेण्यासाठी, हे बघू शकता। चला आता आपण चिकन घेऊया आणि हे बघा आपल्या आईचा डोंगर। तर गाईज एकविरीला चिकन हा 250 रुपये केजी आहे, आपल्या इकडे स्वस्त आहे 230। आमचा भाव करणारा माणूस आहे, आता त्या विचारला इथं का मटण कसं आहे, तर 900 रुपये केजी बोलला। काहीच 6:45 वाजलेत आणि पावसाला झालं आहे सुरुवात। एक नंबर भरपूर पाऊस पडतोय आणि हे बघू शकता सर्व एन्जॉय करतात टेरेसवर। हे बघा सगळे ब्लॉगर हे ब्लॉगर, बघा वाशीकर। पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता, सगळं ढगाळ वातावरण झालंय, एक नंबर। 7 वाजलेत आणि 7 वाजल्यानंतर ह्यांनी सर्वांनी म्हणजे आपले कुक आहेत त्यांनी जेवण बनवायला केले सुरुवात। सर्वप्रथम कांदा कटिंग, हे बघा कांदा साफबीफ करून शेणल्या वाशीशी। हे बघा आपलं हे 2 शेप आहेत, एक बाला नाना एक मंग्या नाना, 2 मशनी येतील के कांदा कापाच्या मशनी येतील। खुबं करायला पण हे डेंजर खुबं घेतात मना 2 पड्ड्या, तर यांच्यात 2 गोणी आवरं फास्ट करतात बघ। हे बघा एक नंबर। खास कराव्या गावातल्या लोकांसाठी मी ब्लॉग केला आहे। कराव्या गावामध्ये ह्या 2 माणसांनी खुबा संपवला आहे, जास्ती करून हे दोघे कराव्या गावामध्ये यायचे आणि कराव्या गावामध्ये येऊन खुबा ह्यांनी दोघांनी संपवलं आहे। आणि आतमध्ये एक लक्षुमन नाना आहे, त्याने एक रातच्या रात्री जाऊन खुबा सगळं कराव्या गावातलं संपवलं आहे। पुढच्या वर्षी आहे ना या दोघांचं तोंड लक्षात ठेवा, हा एक आणि एक लक्षुमन नाना। आणि हे बघा लक्षुमन नानाचा मुलगा आहे, बघा यो मधला। आपण घेतला तर चिकन धुवायला, एकदम साफ धुवायचा, 12 किलो आहे आणि धुवायला घेतलाय बघा आपला चंद्र।
तुम्ही बघू शकता एकीकडे बनते आपला जेवण आणि दुसरीकडे बघा हे सर्व शिंगा खाताना आहे बघा. आवऱ्या शिंगा घालायला लगेच. एके बाजूला आपला घेतलाय जेवण बनवायला. डायरेक्ट चिकन, राईस बीस काही नाही. हा भाकरी राईस बीस काही नाही. हा राईस उद्या बघा. आयल्या यावी जुगार म्हणलंय बघा. जुगार चालताना बघा रमी. याला शॉर्लेट पत्ती यायला बघा. खूप बघा खूप. हे बघा चिकन टाकायला गेलं सुरुवात. यम्मी. वास तर खूप छान सुटलाय. चिकन लेग पीस. काय 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 नाही. एकदा 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 बघा एकुरेला सुपले आले. इथं आईल्यापासून घचारले साप भिशिंगा घाले. नि सगळ्या 3 किलो भिशिंगा घाल्या. तर गाईस आता आपण हा भुजायला चिकन मॅरिनेट करतोय. हे बघा मॅरिनेशन चालू आहे आपला. मसाला टेकला, चिकन मसाला टेकला. एव्हरेस्ट मसाला, चिकन मसाला, घरगुती मसाला आणि आता हळदी. आता मिक्स. चाट मसाला पाहिजे. आता सर्व एकत्र करू. आला लसूण पेस्ट वगैरे आणलंय. मी आता चिकन आणलंय. आणल्यापासून शी मला डीट लेवले. नीट खाशील ना तू. मी पण मदत करतो तुला. करता कोण मदत केल्याशिवाय. आता मी आग लावली मस्त की आग पण मस्त. यो आम्ही आता चिकन मॅरिनेट करतोय. तर आमच्या एका माणसाच्या तोंडाला आता पाणी सुटलंय. हे बघा हे बघा या माणसाच्या तोंडाला पाणी सुटलंय आमच्या. तर गाईस तुम्ही बघू शकता माझा डेंजरवाला जुगाड. आम्ही गेलो होतो भंगारमध्ये. भंगारवाल्याकडे गेलतो जाळी बघायला. तर मला भेटली ही जाळी आणि तर मी ही जाळी आणले. आणि इकडे आपला ब्लॉगर आहे. आता पण बुजूया. हे बघा चिकन आपला. चला आता पण बुजवायला करू. चिकन टाकायला सुरुवात केलेली आहे. तर बघा चिकन टाकायची सुरुवात. ऊल मस्त. आता जाम आग आहे पर ती होईल हल्लू हल्लू. वारा आहे ना म्हणून त्याच्यामुळं होतोय तो. हे नानीने चालती विलती आणली बघ.
कैसा वेळ गाईज आता गेले बँडची तयारी तर बघा बँड पण सोबत आणलाय. आता बघूया कोणत्या गाण्यावर सुरुवात करतात. हे बघा याचं मटण खातात बघा. एक याने 1.5 किलो मटण घेतले बघा जेव्हा. याने 2 किलो घेतले मटण. लकी बॉयने 5 किलो मटन. याने तर जामच घेतले बघा. काय काय पाव किलो आहे तो बघ. डावक्यात अशी जेवते बघ. हे बघा चोरी खावाला बघा. ही सचिन नानाची पोर आहे ना ही. काय काय येतले काही नाही येतलं. हे भात खाते ही. भैयाची पोर वाटते म्हणा ही. कला भैयाची पोर आहे. हे बघा काय खाते ही बघा. टमाटो खाते मटणाच्या बरोबर. साची बघ झुंबर ने बघ किती घेतले. 2 किलो जेवण घेतलेला झुंबरने. तू जेवलास काय घालास. काय घालास बनाली. आता तिचं पोटान बकरा रोकल बघ. कैसा रोकल माहितीये का.